शनिवारी नवोदयचे पेपर होते। या पेपरसाठी विद्यार्थी सकाळीच परीक्षा केंद्रावर पोहोचले, मात्र यातील काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट असतानाही पेपरला बसता आले नाही। हा प्रकार वैजापूर शहरातील न्यू हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर घडला। सकाळी 8 वाजताच विद्यार्थी हे पालकांसह शहरातील न्यू हायस्कूल परीक्षा केंद्रावर पोहोचले, मात्र यातील 8 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये त्रुटी आढळून आली। यातील काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट नंबर हे सारखेच आले, तर काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावरच नाव नसल्याचं त्यांना कळाले। या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही। पालकांनी परीक्षा केंद्रावरच संताप व्यक्त केला। याबाबत गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार घडला असून याबाबत नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी परीक्षा केंद्रावर भेट दिली। दरम्यान त्यांना विद्यार्थ्यांचे निवेदन घेऊन याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधून चौकशी करावी अशा सूचना गट शिक्षणाधिकारी उशीर यांनी दिल्या असल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये काय अडथळा झाला, विद्यार्थ्यांना बाहेर थांबावं लागलं? सकाळी मालगावचे या ठिकाणी विद्यार्थी आहे। सकाळी 8 वाजेपासून या ठिकाणी पालक त्यांना घेऊन आलेले अशी माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही सर्व या ठिकाणी आलो। न्यू हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थी आल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी आत प्रवेश दिला नाही। त्यांच्याकडे या ठिकाणी हॉल तिकीट देखील आहे आणि असं सांगण्यात आलं त्यांना की तुमच्याकडे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट या ठिकाणी तुमचा या ठिकाणी नंबर नाही आणि त्यामुळे तुम्ही परीक्षेला बसू शकत नाही। मग यांना हॉल तिकीट प्राप्त कसं काय झालं या ठिकाणी? त्यानंतर यांचं जे आता वर्ष वाया जाणार आहे किंवा नवोदयचे जे पेपर आता सगळे चालू आहे यांच्यावर जो या ठिकाणी अन्याय झालेला आहे, यांचे पेपर कधी होणार असे अनेक प्रश्न या ठिकाणी पालकांसमोर आहे। वास्तविक पाहता यांचं या ठिकाणी तात्काळ अर्ध्या तासामध्ये म्हणजे 9 वाजता या ठिकाणी जर आले असतील तर 10:30 11:30ला पेपर चालू झालेला आहे। मग तोपर्यंत या ठिकाणी इथले जे नवोदयचे जे सर्व असतील या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी असतील, गट शिक्षणाधिकारी यांना देखील फोन केलेला आहे, तर त्यांनी या ठिकाणी फोन त्यांचा देखील लागला नाही। म्हणजे तुम्ही परीक्षा काळामध्ये देखील तुमचे फोन लागत नाही, तुम्ही या समस्या सोडवण्यासाठी नाही, मग ह्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ द्यायचं का हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि यांना तात्काळ या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि यांची या ठिकाणी हे पेपर नवोदयचे या ठिकाणी झाले पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी सर्व पालक या ठिकाणी जमा झालेले आणि आता यांना पेपरला बसू दिलं नाही। न्यू हायस्कूल या ठिकाणी हे गेटवरतीच या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी थांबवलेले आहे। मी आई सकाळी 8 वाजेला आलो तिथं, तर यांना विचारलं आमचा याच्यावर हॉल तिकीट नंबर नाही। ते आम्हाला काय माहिती का नंतर तुमचा नंबर येणार आहे, आम्ही देतोय। तर नंतर मुली रडायला आल्या सर, आमच्या मुली रडल्यानंतर ते काही राजशाहूल हे गेले, हे आजोबा गेली, मुली घेऊन गेली तिकडं, तिथं पण नंबर नाही निघाला। तिथून उचलून इथं आले, ते सांगता हे या अधिकारीवर राहिले, त्या अधिकारीला काही कोणी फोन उचलत नव्हतं, काहीच नाही। नवोदयच्या परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून वंचित राहिले, काय नेमकं कारण असतं? हा असा प्रकार झालेला आहे। गुरुकुल महाविद्यालय मालगाव या महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट बद्दल थोडी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती। त्यातील 3 विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर तिघांना सारखाच नंबर आलेला आहे, परीक्षा क्रमांक, आणि इतर जे 5 विद्यार्थी आहे त्यांचं त्या ज्या सेंटरवर त्यांचा नंबर अलॉट झालेला किंवा जे सेंटर त्यांना परीक्षा केंद्र दिलं गेलं होतं त्या परीक्षा केंद्रावर त्यांचा रोल नंबर आढळून आलेला नाही। या संदर्भात मी मान्य प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय कन्नड यांच्याशी संपर्क केला। त्यानंतर प्राचार्यांनी तात्काळ सदर सेंटरला भेट देऊन सदर विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांचे लेखी निवेदन घेऊन सदर बाब ही केंद्र सरकार किंवा वरिष्ठ यंत्रणा यांच्या निदर्शनास आणून दिली, याबद्दल अवगत केलेले आहे।